नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, कारण की आजचा विषय आहे तो पोलीस भरती 100 दिवस पुढे लांबणीवर पडलेली आहे. आणि नक्की पोलीस भरती कधी होणार आहे संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. मग तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर असाल तर आजच आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, बघायचे आपल्याला जर पोलीस भरतीचं आपल्याला माहिती आहे की पदं किती आहेत, तर 15,561 पदं ही पोलीस भरतीसाठी आहेत. एवढी पदं आपल्या समोर दिसत आहेत. आता या पदांचं आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे की पोलीस भरतीची 100 दिवस लांबणीवर का घेतलेली आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे प्रमुख कारण तर प्रत्येकाला माहीत झालं आहे. संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. आता कुठले निवडणूक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर संयुक्त राष्ट्र, प्रत्येक वेळेस आपण सांगतो की संयुक्त राष्ट्र म्हणजे हे आपला अभ्यासातला भाग आहे मित्रांनो. हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की अभ्यासातला भाग आहे तो संयुक्त राष्ट्र. आणि संयुक्त राष्ट्र आपल्याला माहीत पाहिजे, आपले जे राष्ट्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नगरपालिका, महानगरपालिका, परत बाजार समिती माहिती आहे आपल्याला, बाजार समिती, एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका लागलेल्या. आणि ह्याच्या निवडणुकाच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. आचारसंहिता केव्हाही लागू शकते. आणि सरकारला काय महत्त्वाचं आहे, आपली पोलीस भरती महत्त्वाची नाही, आपली सरकारी नोकरी महत्त्वाची नाही, तर सरकारला त्यांची निवडणुका महत्त्वाची आहेत. आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींनी सांगितलं होतं की BJPनं काय केलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणात मतचोरी केलेली आहे. मतचोरीचा जो घोटाळा उघडकीस आला म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता जे महाराष्ट्रातलं घर आहे आणि तेच घर बिहारमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बिहारमध्ये तेच लोक म्हणजे स्वतः आपलं नाव XYZ असं आपलं काहीतरी नाव आहे आणि त्याचं जर आपल्याला जर नाव काढत असेल तर तेच नाव ते दुसऱ्या राज्यामध्ये त्या माणसाचं आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच फोटो वापरून ते दुसरं नाव वापरलेलं आहे. म्हणजेच एका माणसाचं नाव अनेक राज्यामध्ये वापरलेलं आहे. अशा प्रकारे मतचोरी म्हणजेच मत वाढवण्याचा प्रकार जो केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की मी व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर, एकदा एक माणूस येतोय, पहिल्यांदा दाढी काढतोय, परत दुसऱ्यांदा येतं मिशी काढतोय, परत दुसऱ्यांदा टकलं करतोय. म्हणजे अशा प्रकारे 3दा तो मतचोरी करतोय, म्हणजे 3दा तो मतदान करतोय एक माणूस. अशा प्रकारे झाले. आणि ते आपल्याला माहिती कशा प्रकारे लिक्विड आलेलं आहे की जर आपण एकदा बोटाला शाई लावली तर ती शाई खोडण्यात देखील लिक्विड आलेलं आहे. आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मतचोरी झालेली आहे. आणि त्याच्यावरच BJP सरकार आपल्या समोर दिसत आहे. आता एवढा विषय आहे की सरकारचं वाईट नाही, कारण की सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आता तेलाचा डबा जर बघितला, जेमिनी तेलाचा डबा आपल्याला माहित आहे गेल्या वर्षी किती रुपयाला होता आणि ह्या दिवाळीला किती रुपयाला आहे. तुम्हाला जर तुम्ही कोणी घरात किराणा आणत असेल तर प्रत्येकाला माहित पाहिजे की जेमिनी तेलाचा डबा गेल्या वर्षी किती रुपयाला होता, ह्या वर्षी किती रुपयाला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सम्राट, सगळ्यांचं आवडतं तेल जे आहे ते सम्राट आहे. आणि सम्राट तेलाचा देखील कशा प्रकारे भाव वाढलेला आहे. म्हणजे आता जेमिनी आणि सम्राटमध्ये काहीच फरक राहिला नाही. जेमिनी जे आहे तो 2150 रुपयाला आहे आणि सम्राट जो आहे तो 2050 रुपयाला, म्हणजे फक्त 50 रुपयाचा फरक आहे. ह्याच्यामध्ये दाखवलं आहे तर कंपनी वेगळं, म्हणजे जेमिनी घ्यावं का सम्राट घ्यावा अशा प्रकारे लोकांना संशय आलेला आहे. आणि असा विषय झालेला आहे की मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. आता माहिती आहे आपल्याला सरकारी आता सध्या शेतकऱ्यांचा सीझन चालू आहे सोयाबीनचा. आता सोयाबीनला जर आपण बघितलं, सोयाबीन तर खर्च प्रत्येकाला माहिती आहे सोयाबीनचा, की जर कोणी शेतकऱ्याची मुलं असतील किंवा काय असतील तर त्यांना माहिती आहे सोयाबीनला खर्च किती येतोय. तर आता सोयाबीनला खर्च पेरणी सकट जर धरलं एकराला कमीत कमी 20,000 रुपये एकरा येतोय मित्रांनो, लक्षात घ्या. एकराला येतोयच, खुरपणी, डुबरणी, फवारण्या, पेरणी, म्हणजे 10,000 तर आपण धरायचं. सरसकट जर जास्त कोणी एक्स्ट्रा काय केलं तर 20,000 धरलं. आणि ह्याच्यामध्ये जर एखाद्या सोयाबीन तर आपल्याला माहिती सोयाबीनला कशा रुपये भाव आहे, 40 रुपये, 38 रुपये, 37 ह्या रेंजमध्ये भाव चाललेला आहे. आता दिवाळी सीझन आलेला आहे, दिवाळी चालू झाली आणि शेतकऱ्यांचं ह्या सोयाबीनचं तेल जेमिनी 13 लिटरचा डबा 2100 रुपयाला आहे. आणि हे सोयाबीन 40 रुपये शेतकऱ्याकडून घेतलं जातं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे एक ठिका जर सोयाबीन विकलं तर त्याला 70 किलोचं ठिका, 7 × 21 म्हणजे 4 × 28, म्हणजे त्याला फक्त 2800 रुपये येतात एक ठिका विकल्यावर. तेवढं बी येत नाही, 2000 रुपये देखील नीट येत नाहीत एका ठिक्याचं. आणि जर विकलं आणि त्यांना आपल्याला माहिती आहे 13 किलोचा डबा 2000 रुपयाला, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई. शेतकऱ्याचं घ्यायला कमी ना आणि द्यायला महागा नाही. म्हणजे शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊन त्याचं तेल बनवून एवढ्या मोठ्या प्रमाणात विकले जातं. म्हणजे हेच कोणाचं काम आहे. तर नरेंद्र मोदी म्हणत आहे की आजचे दिन आ गए का नाही, लाडक्या बहिणीला पैसे देऊन. काय करता लाडक्या बहिणीला पैसे देऊन, एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली. पण आपला तो विषय नाही. तर आता सरकारी नोकरी संदर्भात आपलं बघितलं तर संयुक्त राष्ट्राच्या निवडणुका 15,561 पदं हे पोलीस भरती. आता 100 दिवस कशामुळे लांबली तर हे निवडणूक आहे मित्र, हे लक्षात घ्या ना. आचारसंहिता आता देवेंद्र फडणवीस एवढ्या मोठ्या प्रमाणात छाती काढून सांगते की एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरी करणार, एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी भरती करणार. पण तुमचं सगळं काम बघूनच ही नोकरी भरती होणार आहे. कारण की असं नाही की आपण म्हणलं निवडणुका झाल्या असं नाही मित्रांनो, लक्षात घ्या की त्यांचं संपूर्ण कार्यक्रम करूनच आपल्या निवडणुका घेणार, म्हणजेच आपली भरती घेणार आहेत. म्हणजेच आता आपल्याला माहिती आहे आता डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात आता सध्या दिवाळीचा दिवस चालू आहे. आता 18 तारीख आहे,
18 ऑक्टोबर तारीख आहे मित्रांनो. आता ऑक्टोबर महिन्यात तर ही जाहिरात येणार नाही, म्हणजे नोव्हेंबरमध्ये बी ती नाही शक्यता नाही, पण डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात नक्की येणार. आणि ह्या डिसेंबरमध्ये आपल्याला बघायचे, डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर आता आपल्यासमोर 2026 उभा राहतं. जानेवारी 2026, परत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, हे जे 6 महिने आहेत मित्रांनो, हे 6 महिने, या 6 महिन्यामध्ये तुमचा पोलीस भरतीचा कालखंड असणार आहे, लक्षात घ्या. हे 6 महिने तुम्हाला दिसत असेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, या 6 महिन्यामध्ये तुमचा पोलीस भरतीचा कालखंड असणार आहे 2026 मध्ये. आता जर कोणी म्हणत असेल पोलीस भरती ह्या वर्षी होणार, आता नाही, पोलीस भरती जी आहे 2026 होणार हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला ओरिजिनल माहिती सांगतोय, कारण की पूर्णपणे परफेक्ट माहिती सांगण्याचं काम आपण करत आलो आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. आता हे नक्की जाहिरात करण्यात, जानेवारीमध्ये जर फॉर्म भरून घेतले तर फेब्रुवारी, मार्चमध्ये जे आहे ते ग्राउंड होणार. ग्राउंड लक्षात घ्या, ग्राउंड 2026ला. ज्याने कोणी पोलीस भरती तयारी सोडून दिली असेल किंवा काय केलं असेल का, प्रत्येकाचा आता दिवाळी सुट्टी लागलेली आहेत, प्रत्येकजण दिवाळीत आपापल्या गावाला जाऊन एन्जॉय करतोय. पण हे लक्षात घ्या की आपल्याला ह्याच्याबरोबरच आपली सरकारी नोकरी देखील महत्त्वाची आहे. आता सरकार कधी काय करेल सांगता येत नाही, कारण की सरकारचं असं आहे की भरोसा नाही, कधी काय होईल, त्यांचं फक्त स्वार्थ बघण्याचं काम चालू आहे. हे लक्षात घ्यायचं. फेब्रुवारी, मार्चमध्ये ग्राउंड 100% होणार, हे देखील लक्षात घ्या. आणि त्यानंतर एप्रिल, मेमध्ये आणि जूनमध्ये तुमचं सिलेक्शन, लेखी परीक्षा एप्रिल किंवा मेमध्ये होणार. लेखी जे आहे ते मेमध्ये 2026 आणि सिलेक्शन जून, जुलैला. हे देखील लक्षात घ्या. एवढ्या अशा प्रकारे पोलीस भरतीचा कुठाण असणार आहे. आणि आपण संपूर्ण बघितलं सत्य परिस्थिती काय आणि चालू परिस्थिती काय. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल की पोलीस भरती आता येणार किंवा काय येणार, आता 100 दिवसात तुम्हाला कारण सांगितलंय कशामुळे 100 दिवस आपल्यावर लादलेले आहेत, तर हेच कारण आहे, मोठा प्रमुख कारण जे आहे 100 दिवस आपल्यासमोर लादलेले आहेत. आणि ह्याच्यामुळेच पोलीस भरती जी आहे ती पुढे गेलेली आहे. आता आपल्या भागात कोणी उमेदवार उभारला असेल, नगरपालिका, जे लोक शहरी भागात राहतात, म्हणजे शहरी भागात विचार करून मतदान करा. कारण की जे भाजपचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा असेल, सत्ताधारी पक्षाचा, तर विचार करून मतदान करा बाबांनो, की कधी कोणाला मतदान करायचं, कोण आपल्या ह्याच्यावर काय आणून ठेवी सांगता येत नाही. त्याच्यामुळे विचार करून आणि परत आपण जर मतदान केलं तर हेच लोक आपल्या बोकांडी बसणार, ते देखील लक्षात घ्या. म्हणजे उगाच 100 रुपयाच्या बाटलीसाठी आणि एखाद्या मटणाच्या काळ्या पिशवीसाठी उगाच कोणाला बळी पडू नका. मतदान विचार करूनच करा. मतदार राजा आहे आणि राजाने फक्त विचार करायला असते की बाबा पुढचं आपलं भविष्य बघा. कारण की आपल्याला आज उद्यापर्यंत गोड बोलतात, परत आपल्याला लात मारायचं हे काम हेच लोक करतात. त्यामुळे तुम्हाला सांगताय मतदान करताना विचार करून करा. कारण की आता ग्रामीण भागातल्या लोकांना मतदान नाही, त्यामुळे तुम्हाला सांगताय जे शहरी शहरी भाग आहेत, जर शहरामध्ये यांची जिरवायची असेल तर लोकांनी बघायचं कधी कोणाला मतदान करायचं आणि काय करायचं हे लक्षात घ्या. कारण की अशी जो लोक मारलेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे ही सत्ताधारी अशा प्रकारे आपल्याबरोबर असं काय काय आणून ठेवायला लागलेत. आता बघितलं की जे आता टी परीक्षा, आपल्याला माहिती आहे की टी परीक्षा 23 नोव्हेंबरला केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना घाम फुटलेला आहे. जे चालू शिक्षक आहेत त्यांना देखील ह्याच्यामध्ये धोका बसणार आहे. कारण की जे ह्या टीमध्ये नापास होणार त्यांना 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर यांना कार्यमुक्त व्हायची संधी दिली. त्यामुळे तुम्हाला सांगता म्हणून आता पूर्णपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आता ऑनलाईन देखील बॅच चालू केलेली आहे. कारण की झूम मिटिंगवर आपलं ऑनलाईन बॅच, स्कॉलरशिप म्हणा, मंथन परीक्षा, जे ग्रामीण लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांना कमीतल्या कमीत फक्त आपण ऑनलाईन बॅच चालू केले, हे देखील तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळणार आहे. त्याची तुम्हाला जाहिरात मी यूट्यूबवर टाकणार आहे, व्हॉट्सअपवर टाकणार आहे. ज्या कोणाला जॉईन करायचे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण की बेसिकपासून आपण सुरुवात करणार आहे, बेसिक गणितापासून आपण शिकवायला सुरुवात करणार आहे. आणि जे कोणी ग्रामीण भागातील मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना जर पाहिजे असेल, त्यांना जर बघायचं असेल, तर उन्हाळ्या सुट्टीमध्ये जर आपलं गणित पक्क करायचं असेल तर त्यांना एक वेळ अवश्यच भेट द्या. कारण की तुम्हाला 100% चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे, हे देखील आपली 100% खात्री आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजच आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलची नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.